आज आपण अशी चटणी बनवणार आहोत जी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि झटपट कोणतीही रस्सा भाजी बनवू शकता, आमटी बनवू शकता, झटपट काम होईल. आणि ही चटणी बनवून तुम्ही महिना दीड महिना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही. तर ही कशी बनवायची ते पाहूया. झटपट सकाळी टिफिनच्या वेळी घाईमध्ये तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची आहे, तर हे जर चटणी तुम्ही बनवून ठेवलात एकदाच ना, तर तुमचं काम खूप आसान होईल. तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा, कांदे लागणार आहेत. कांदे मी इथे 5-6 कांदे घेतलेले होते, मोठ्या आकाराचे होते. असे लांबट चिरून घ्यायचे, छोटे असतील तर 7-8 घेतला तरी चालतील. त्यानंतर इथे 2 लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत, सोलून घ्यायच्या. त्यानंतर एक मोठा असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आलं आपल्याला जास्त वापरायचं नाही, त्यामुळे लसूणच्या अर्धा आपण आलं घेतलेलं आहे. सोबतच ना इथे एक मोठा कप भरून मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला सुकं खोबरंच घ्यायचं आहे बरं का. का तर आपल्याला हे चटणी आहे जास्त दिवस टिकून ठेवायची, त्यामुळे सुकं खोबरंच घ्यायचं. त्यानंतर इथे सुके मसाल्यामध्ये 2 तेजपत्ता, थोडीशी लवंग, दालचिनीचा मोठा तुकडा, काळी मिरी एक अर्धा चमचा, शहाजिरं घेतलेले 1 चमचा, बडीशेप 1 चमचा आणि धणे 2 चमचे घेतलेले आहेत. हे गरम मसालाही आपण यामध्ये वापरणार आहोत. आता हे जे तेजपत्ता असतो ना, असा बारीक तोडून घ्यायचा, म्हणजे काय होतं, आपण जेव्हा मसाले भाजतो ना, तेव्हा व्यवस्थित हा तेजपत्ता भाजला जातो. तर आता काय करायचं, एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आधी आपण हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. तेजपत्ता आणि हे दालचिनी जे आहे ना, छोटे छोटे तुकडे करून घालते, म्हणजे काय व्यवस्थित भाजली जाईल. आता गॅस एकदम मंदवरती ठेवला आहे बरं का. मंद गॅसवरती आपले हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला एकदम लाल करायचे आहेत का नाही, थोडे चांगले गरम झाले आणि थोडंसं हलकंसं यामधून स्मेल यायला लागला ना, की आपण हे मसाले काढून घ्यायचे. नाहीतर काय होतं, जास्त जळले ना तर मसाल्याची टेस्ट बिघडते. तर हे मसाले बघा आपण भाजून घेतलेले आहेत चांगले. आता सेम कढईमध्ये आपण काय करणार आहोत, सर्वात आधी खोबरं भाजून घ्यायचं आहे. कारण खोबरं पटकन भाजलं जातं. जास्त जर कढईत तापल्यानंतर तुम्ही खोबरं घालायला गेलात ना, तर खोबरं पटकन जळतं. त्यामुळे सुरुवातीलाच आपण कढई कमी गरम असतानाच खोबरं भाजून घ्यायचं. आणि खोबरं घालताना ना लगेच सारखं सारखं मिक्स करत राहायचं, कारण सुकं खोबरं आहे ना, लगेच करपतं त्यामुळे. आणि हे असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. ओलं खोबरं घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का, वाटण जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे सुकं खोबरंच वापरायचं. आणि भाजी रस्सा भाजी टेस्टी बनवण्यासाठी ना सुकं खोबरं वापरून बघा, छान टेस्ट येते. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आणि आलं, लसूण, कांदा सर्व घालून घ्यायचं एकसाथ. आणि आपल्याला हे आता गॅस मिडियम करायची आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. तेलामध्येच कांदा, आलं, लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे काय होतं, वाटण चांगलं टिकतं. घाई करायची नाही, त्यामुळे गॅस मिडियमवरती ठेवायची, जास्त फास्टही ठेवायची नाही. मिडियम गॅसवरती आपल्याला थोडा वेळ लागतो, पण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदा. तर बघा कांदा आता ट्रान्सपरंट होत आलेला आहे, गुलाबीचा रंग होत आलेला आहे. तर अजून थोडा वेळ आपण छान असा हा भाजून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही ना एकदा वाटण बनवून ठेवायचं. एक किलोभर कांद्याचं बनवून ठेवलात ना, मस्त तुम्ही रोजच्या रस्सा भाजीचं तुमचं टेन्शनच खतम. आता हा कांदा थोडा जास्त ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये मी काय करणार आहे, कोथिंबीरचे देठ घालणार. कोथिंबीर आपण साफ करतो, त्यानंतर बघा ते देठ मग तुम्ही वापरत नाही, फेकून देता ना, तर हे असे देठ जमा करून ठेवायचे आणि हे ग्रेव्हीमध्ये वाटणामध्ये घालून घ्यायचे चटणीमध्ये. खरंच छान टेस्ट येते चटणीला. आणि काय होतं, कोथिंबीर आताच कांद्याबरोबर भाजल्यामुळे देठ मस्त त्यामध्ये जो ओलसरपणा वगैरे असतो, पाणीचं अंश असतं ते निघून जातं आणि आपली चटणी खराब होत नाही आणि टेस्टीही बनते. तर आता बघू शकता कांदा मस्त लालसर झालेला आहे. असा हा छान असा थोडा वेळ अजून भाजून घेऊया. थोडंसं डार्क कलर करून घेऊया, म्हणजे काय होईल, व्यवस्थित टिकलं जाईल कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं चटणी. तरी बघा, आणि पहिल्यापेक्षा कांदाही किती छान असा आळला गेला आहे. आता कांदा हे वाटण आपण छान असं थंड करून घ्यायचं बरं का, पूर्णपणे थंड झालं पाहिजे, त्यानंतरच आपल्याला वाटायचं असतं. तर आपलं ही चटणी जी आहे, साहित्य सर्व थंड झालेलं आहे. आता मिक्सर जार घ्यायचं एक, आणि त्यामध्ये आपल्याला हे प्रत्येक साहित्य जे आहे वेगवेगळं वाटून घ्यायचं, एकत्र नाही. आणि मिक्सर जार ही व्यवस्थित कोरडा पाहिजे बरं का, पाण्यात अजिबात नको, व्यवस्थित पुसून घ्या. तर हे सुके मसाले वाटून घ्यायचे, नाहीतर काय होईल, एकसाथ जर तुम्ही वाटलात ना, तर यामध्ये पाणी घालावं लागेल. आणि आपल्याला पाण्याचा अजिबात वापर न करता बारीक छानसर वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता आपण हे वाटण करणार आहोत ना चटणी, त्यामुळे जास्त दिवस टिकते आणि जराही याला वास वगैरे काहीही येत नाही. आता सुकं खोबरं काय करायचं आहे, पल्स मोडवरती बंद चालू करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे.
नाहीतर काय होईल माहिती आहे, जास्त तेल सुटेल आणि एकदम गोळ्यासारखं होईल, ओलसर होईल. आता खोबरंही मी काढून घेतलेलं आहे. आता सेम मिक्सर जारमध्ये कांदा थोडा थोडा घालून वाटून घेणार आहे. मी 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित वाटला जाईल. तर कांदाही बघा मस्त असं वाटला गेलेला आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता हेही सगळं कांदा मी पूर्णपणे वाटून घेतलेला आहे. परत आता तीच कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये ना 2 मोठे चमचे मी लाल मिरची पावडर घालते आणि गॅस एकदम मंदवरती ठेवलेला आहे. लाल मिरची पावडर चांगली मिक्स करून झाली का यामध्ये सर्व आता जे साहित्य आपण वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी मी कांदा घालून पटकन मिक्स करून घेते, नाही तर काय होईल मसाले खाली जळतील. आणि बाकीचं सर्व साहित्य आता घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तर बघा गॅस एकदम मंदावरतीच ठेवलेली आहे, कारण आता हे सर्व जे साहित्य आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. तेलही कमीच टाकले, जास्त तेलाचाही वापर करायची काहीही गरज नाही. आता यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे. तर मीठ आणि हळद घातल्यामुळे काय होतं, प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपलं जे चटणी आहे जास्त दिवस टिकते. तर बघा कधी कधी काय होतं, बुरशी पकडते, वास येतो, तर तसं होणार नाही. त्यामुळे मीठ आणि हळद घालून ठेवायची आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि ही जास्तही आपल्याला याला परतवायचं नाही, 2 मिनटामध्ये आपलं हे काम होऊन जातं. तर आता गॅस करूया बंद आणि याला एका तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता. पूर्ण थंड झाल्यानंतर मग याला लॉक करून बंद करून ठेवून द्या. गरम गरम असताना ठेवू नका. आणि याला फ्रीझरमध्ये ठेवलात तर अजून 2 महिने जास्त टिकेल, किंवा फ्रीजमध्ये ठेवलात तर 1 महिना 1.5 महिना काहीही खराब होत नाही. जेवढं तुम्हाला लागेल तेवढं काढून घ्यायचं, बाकीचं तसंच परत ठेवून द्यायचं. आता ही चटणी वापरून आपण कुठलीही रस्सा भाजी बनवू शकता किंवा आमट्या बनवू शकता. तर मी काय करणार आहे, आज बनवणार आहे आमटी. तर त्यासाठी मी काय केलं, गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत. आता ही लसूण जी आहे ना छान असे लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, लसणाचा चांगला फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि लसूण लाल अशी परतल्यामुळे ना आमटीलाही कलर खूप छान येतो, टेस्ट खूप छान येते. तर बघा अशी मस्त लालसर होईपर्यंत आपण ही लसूण भाजून घेतलेली आहे. आता यामध्येच घालूया राई आणि जिरं. तर अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घालते. राई जिरं चांगलं चटकलं ना की डाळीला टेस्ट खूप छान येते, डाळ आमटी. आता थोडंसं घालूया हिंग आणि कढीपत्ता. गॅस एकदम मंदवरती ठेवलेला आहे आणि लगेचच आपण जी चटणी बनवून ठेवली होती त्यामधली 1 छोटा चमचा घालायची, जास्त घालायची गरज नाही. छोटा चमचा मी इथे चटणी घातली, मिक्स करून घ्यायची आहे. पटापट मिक्स करूया. आणि मी यामध्ये घालणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर, कारण आपण थोडंसं लाल मसाला घातलेला आहे ना, त्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर घालते. म्हणजे काय होईल, तिखटपणा बॅलन्स होईल. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची पावडर घालू शकता. तर मी छोटा पाव चमचा एवढी घातलेली आहे. आणि ही डाळ मी शिजवून घेतली होती टोमॅटो आणि हळद घालून, त्यामुळे तीही मिक्स करून घेते आहे. आता मी काय करते, डाळ जेव्हा शिजवते ना तेव्हाच त्यामध्ये हळद आणि मीठ घालून शिजवते. म्हणजे काय होतं, व्यवस्थित शिजली जाते. आणि डाळीमध्ये तुम्ही जर हळद आणि मीठ घालून बनवलात, शिजवतानाच घातलात ना, तर डाळ टेस्टीही होते. आता यामध्येच थोडंसं पाणी घालते आणि ही मस्त अशी आपली ना दाटसर डाळ तयार होते. तर बघू शकता किती झटपट अशी ही डाळ तयार झालेली आहे. ही आमटी, यामध्ये तुम्ही चवळीची आमटी म्हणा, कुठलीही आमटी वगैरे बनवू शकता, जबरदस्त टेस्टी लागतं. थोडंसं घालूया मीठ, कारण मी डाळ शिजवतानाही मीठ घातलं होतं थोडंसं. आणि आपण जी चटणी वाटून ठेवली होती त्यामध्येही मीठ आहे, त्यामुळे मीठ अंदाजाने थोडंसं घालायचं, जसं तुम्हाला आवडतं तसं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी याला उकळी काढून घेऊया. एक दणदणी 2-3 मिनटं उकळली ना का तुमची ही आमटी डाळ तयार होते. तर एकदा नक्की या पद्धतीने ही आमटी बनवून बघा, खरंच जबरदस्त टेस्टी लागते. आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा.